हा मधु मॅडम बोला. डॉक्टर, आमच्या आईंना. काय झालं आईंना? मी त्यांना मेंटल असायलम मध्ये टाकलंय. मी असं काही करीन असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता डॉक्टर. त्या खूप ओरडत होत्या. त्यांची अवस्था बघवत नव्हती. असं वाटतं आत्ता जावं आणि त्यांना घेऊन यावं. नाही, त्यांना परत आणू नका. त्यांना लवकर बरं करण्यासाठीच तुम्ही तिकडे पाठवलंय ना. त्या लवकरात लवकर बऱ्या हो आणि परत येऊ हीच आपण प्रार्थना करू. मी जे काही केले ते बरोबर केलंय ना. अगदी योग्य केलंय तुम्ही. त्यांची मानसिक स्थिती आपण बघितलीच आहे ना. त्यांना तिकडे हॉस्पिटलमध्ये पाठवण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नव्हता आपल्याकडे. तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतला. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आईंचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये. खूप एकटं वाटतंय डॉक्टर, खूप एकटं वाटतंय. कधी कधी आपल्या डोळ्यांना जे दिसतं ते सगळंच खरं नसतं सोनू. तू जे समजतेस तसं आमच्यात काहीच नाहीये ग. हो मधु मॅडम खरं बोलताय. अगं त्या खूप खचल्या होत्या म्हणून मी त्यांना धीर देत होतो. जसा तू विचार करते तसं काही नाहीये. विश्वास ठेव बरं तू माझ्यावर. तुम्हाला काय वाटलं मी लहान आहे? पण तुम्ही मला काही कारण सांगणार माझा विश्वास बसेल? मला कोणाचं काय चाललंय ना बरोबर समजतं. तुम्ही मला फसवू नका आणि तू तर मुळीच फसवू नकोस. तू ना शेण खाल्लेस ना हे मान्य कर आता. बस सोनू, खूप बोललीस. हा तुला कळतंय का तू काय बोलतेस? तुझ्या आईशी बोलतेस तू. मी तुझ्या बाबांची शपथ घेऊन सांगते का मी काहीच असं पाप केलेलं नाहीये. मी काहीच चुकीचं वागले नाहीये. अजून मी काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल माझ्यावर? डॉक्टर तुम्ही जा आणि जमल्यास मला माफ करा. माझ्यामुळे तुमच्यावर नको ते आरोप झाले. नाही असं काही नाही. अहो पण सोनू, मी बोलते तिच्याशी. माझ्यामुळे उगाच तुम्हाला त्रास नको. जा तुम्ही. बरं ठीक आहे येतो मी. काळजी घ्या. सोनू काय चाललंय तुमचं? हळदीत न कुणी असं उठून जातं का? हळद अंगाला लावली की घराबाहेर जायचं नसतं हे माहित नाही तुम्हाला? डिंपल वाईज हळू बोल की. अगं डॉक्टर अहो खरंच असं हळदीच्या अंगानं बाहेर पडायचं नसते. नवरदेवासाठी भ्या असते. मंगलताई साहेब, अहो ते कंगणे बाबांनी माझ्यावर खूप महत्वाची जबाबदारी सोपवली होती आणि ती टाळण्यासारखी नव्हती म्हणून मला बाहेर जावं लागलं. पण तुम्ही काहीही काळजी करू नका. कंगणे बाबांचा माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे. मला काही होणार नाही. वय तुमच्या कंगनी बाबांना आत्ताच बरी तुमच्यावर जबाबदारी सोपवली हो. अगं काय बडबडतीस तू? डॉक्टर तिचा राग मानू नका. तुमची होणारी बायको आहे ना, काळजी पोटी बोलली तुमच्या. चुंकू चुकू. डिंपल मॅडम, नवरीचा मेकअप असाच असतो आणि तुम्ही सगळ्यांपेक्षा भारी दिसलं पाहिजे का नाही? म्हणजे माझ्यापेक्षा पण भारी. चुंकू चुकू म्हणूनच एवढा वेळ लागतोय. डिंपल झालं का आवरून? किती वेळ लावती आज? अगं डिंपे, आपल्याला पिक्चरच्या शूटिंगला नाही जायचं. तिथं मांडवात लग्नासाठी जायचंय. आवरा लवकर. हा झालंय, थोडा वेळ लागल. अगं मेकअप करती का मेकअप मध्ये बुचकळून काढती तिला? लगीन झालं ना तिचं कि मग उरला सुरला मेकअप चांगला थाप तिच्या तोंडावर. आता आवर. डिंपल हे बघ बया, तुला लगीन धार्जिन नाही. आधीच तुझं 2दा लगीन मोडलंय. हे बघ आता या लग्नात ना कुठली बी अडचण येऊ देऊ नकोस. हा मुहूर्त चुकू नको. येळेवर लवकर तयार हो बया. मम्मी तू का काळजी करतेस? हे लग्न व्यवस्थित पार पडणार आहे बघ. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. तुझा मी आलीस. ये लवकर. सोनू काय आहे? का सारखा सारखा आवाज येतेस मला? मी ओ म्हणत नाही याचा अर्थ कळत नाही का तुला? मला नाही बोलायचंय तुझ्याशी आणि तुझं तोंडी बघायचं नाहीये मला. ठीक आहे, नको बोलूस माझ्याशी, नको बघूस माझं तोंड. पण आवर पटकन, आपल्याला जायचं आहे ना डॉक्टरांच्या लग्नाला. वा
हे तुला ना छान जमतं. त्यांच्याच मिठीत राहायचं आणि त्यांच्याच लग्नाला जायचं. सोनू, तू मर्यादा ओलांडतेस हा? वाद नको म्हणून मी गप्प बसतेचा गैरफायदा घेऊ नकोस. तुझी इच्छा आहे ना मी लग्नाला नाही जावं अशी? ठीक आहे, नाही जात मी लग्नाला. बस झालं समाधान? नाही झालं आणि कधीच होणार नाही. तू डॉक्टरनं मारलेली मिठी ना मला सारखी आठवत राहते आणि मला ती आठवली ना की खूप राग येतो. तू आई आहेस ना याची लाज वाटते मला. तू कुठं आहे? कुठं आहे तू? आहे हा घरी तू पाहिजे का ग? हाय की मस्त आहे. बर बर योग्या तुझ्या घरी जाऊन तूप घेऊन ये. अरे आमच्या घरात लोक आहे ना तिकडे कोण नाही घरी तर म्हणले. सुपाऱ्या कुठं आहेत? सुपाऱ्या कुठे कुठे आहेत सुपाऱ्या? अरे मला काय विचारतो टपरीवरून घेऊन ये. खायची पानं थांबींच्या खायची पानं पण नाहीत. हा तेवढंच राहिले. इंच्या येताना खायची पानं पण घेऊन ये. हो हो हो. तांदूळ कुठं आहे? तांदूळ तुम्हाला लागणार होतो होय? मी तिकडे भात बनवाय दिलाय. झाला असेल की आता. आणू का? भात वेगळ्या कार्यासाठी लागतो, इथं तांदूळच लागतो. सगळं साहित्य आणलंय म्हटलंय तुम्ही, कुठं तयारी केली काय? हो गुरुजी, आवाज कुणावर तोडता तुम्ही? हा तुम्हाला 10 वेळा मी फोन केलाय कुठं आहे म्हणून. 10 तास लावले तुम्ही यायला. आम्हाला काय 10-12 लग्नाचा अनुभव आहे? नाही नाही नाही, तुम्हाला जे काय पाहिजे का नाही आत्ताच सांगा. 0 मिनिटात घेऊन येतो म्हणजे घेऊनच येतो. या गाप फुकीतच. नको आता काही. नवरा नवरी फक्त वेळेवर आणा, मुहूर्त टाळायला नको. बर प्लीज अर्जंट फोन उचल. मला तुझा आवाज ऐकायचा आहे. फोन का करत नाहीये ही? मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. तुम्ही विश्वास तोडलात माझा. आणि तुला हे कोणी सांगितलंय? मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं काल. तुम्ही काय करत होतात माझ्या आईसोबत? सोनू, मला एक सांग. एखादा माणूस खूप खचला असेल, खूप एकटं वाटत असेल, त्याला प्रचंड हातबल झाला असेल, तर अशा वेळी त्याने काय करावं वाटतं? एखाद्याच्या मिठीत शिरून रडावं असं वाटतं. एक्झॅक्टली. तुझ्या आईची पण सेम अवस्था झाली. आजीला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवल्यापासून तिची अवस्था अशीच आहे. अगं, ती खूप अस्वस्थ होती. तिला आधार देण्यासाठी मी आलो, धीर देण्यासाठी मी आलो. आणि तिला अशा अवस्थेमध्ये दुखावणं मला बरोबर नाही वाटलं सोनू. तरीही तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर मग मी समजून जाईल. हळद कुंकू लावून घ्या. नवऱ्या मुलाला अंगठी घाला. आता तुम्ही नवरी मुलीला अंगठी घाला.
इकडे बघा. ही इथं काय करते? हिने इमोशनल होऊन काही तमाशा केला, इतरांना काही सांगितलं तर माझं काही खरं नाही. डॉक्टर, अंगठी. चला, साखरपुड्याचा विधी संपन्न झालेला आहे. आता लग्नाची तयारी करूया. कर आत्महत्या. अगं याचाही तुझा जगून काय उपयोग नाही. मी नाही मारणार अशी. मी ना तुझा चेहरा जगासमोर आणणार आहे. पोलिसात पाठवणार मी तुला. आईचा गैरफायदा नाही घेऊ देणार मी तुला गाडी फोडायला. तू लहान आहेस अजून. भल्या भल्यांचा प्रयत्न करून झालाय मला जेलमध्ये पाठवण्यासाठी, पण कोणाला शक्य झालं नाही ते. तू तरी काय प्रयत्न करणार आहेस वेगळा? मगाशी मी काय सांगितलं हे विसरलीच वाटतं तू. माझ्या हाती एकदा शिकार आली ना, एवढ्या सहजासहजी अजिबात पुढत नाही तिला. सुरुवातीला थोडासा त्रास होईल, नंतर काही जाणवणार सुद्धा नाही. डॉक्टर, हो डॉक्टर, अरे या की लवकर खाली. हो बजा, मी आलोच. खाली जा. देवा, कुठलंच विघ्न न येतं माझ्या लेकीचं लगीन पार पडू दे. सर्वांना अक्षता मिळाल्या. लग्नाला सुरुवात करायची. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं चिंतामणी थेऊरं लेण्याद्री मुरुडं विनायकमहं चिंतामणी थेऊरं शुभमंगल सावधान. नवरी मुलीला मंगळसूत्र घाला.